नमस्कार, आप देख रहे हैं एमएच न्यूज। मैं हूं संवाददाता धर्मपाल। यहां सच छुपता नहीं, सामने आता है। नागपूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस साठ्याबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या अफवावर प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेतली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी माहिती देताना सांगितले की जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रशासनामार्फत त्याचे काटेकोर नियोजन आणि नियंत्रण केले जात आहे। यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे वरिष्ठ पातळीवर परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले आहे की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊन साठेबाजी करू नका। आवश्यक तेवढीच खरेदी करा। जिल्ह्यात कोणतीही पॅनिक परिस्थिती नसून नागरिकांनी शांत राहावे असेही त्यांनी स्पष्ट केले। ऊर्जा पुरवठ्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून आधीच स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून अत्यावश्यक सेवेच्या सुरळीततेसाठी जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीच्या माध्यमातून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे। ऑलरेडी सांगितलं जसं एक हफ्ते पहिले सिलेंडर आणि यासाठी होत होतं, आता ते स्टॅबिलाइज झालेलं आहे। तुम्ही बघा आता तेवढा गर्दी कोणीच नाहीये, तर त्यामुळे माझी विनंती आहे नागपूरकरांना की सिमिलरली ज्या प्रकारे सिलेंडरला तुम्ही पॅनिक होत होते, आता पॅनिक अननेसेसरी पॅनिक, आपण त्याला पॅनिक बाईंग म्हणतो, पॅनिक बाईंग करायची कसलीच गरज नाहीये। काल आपण बघितलं असेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सगळे अधिकाऱ्यांनी त्याची प्रेस घेऊन सांगितलेलं आहे, आपल्या स्टेट गव्हर्नमेंटकडून सीएम सरांनी पालकमंत्री सगळ्यांनी सांगितलं नाही। आम्ही हेच सांगतो की कसलीच टंचाई नाहीये, अननेसेसरी पॅनिक बाईंग करू नका। आता ते राशनिंग करण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी मी मागच्या वेळेस सांगितलेलं आहे की एक JR गव्हर्नमेंटनी काढलेला आहे, त्याच्यामध्ये कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन, FDA प्रशासन, ऑइल कंपनीचे OMC, त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचे सगळे प्रतिनिधी, त्यांना सगळ्यांना कमिटी करून कोणत्या कॅटेगरीला कशा प्रकारे द्यायचं, डोमेस्टिकला 100% म्हटलेलं आहे, कुठेच कट लावले नाही। कमर्शियलमध्ये 50%, इंडस्ट्रीसाठी 50% ते कट लावलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आमची कमिटी आहे ते रिव्ह्यू आपण घेत असतो। म्हणजे एकच विनंती आहे की आताही अननेसेसरी जिथे तुम्हाला 1 लिटर लागते तिथं टँक फुल कमी करत आहे, तुम्हाला वाटत आहे की संपून जाईल, त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच गरज नाही आहे। गव्हर्नमेंट कमिटेड आहे, ऍडमिनिस्ट्रेशन पण लक्ष देऊन आहे। आमच्या डेली बेसिसवर आमच्या मीटिंग्स होत आहे, आम्ही व्हॉट्सअपवरही आम्ही अलर्ट आहोत, आमच्याकडे इनपुट जे इंटेलिजन्स त्याच्यामध्ये पण आम्हाला अलर्ट आहे पोलिसांमार्फत, त्यामुळे कसलंच पॅनिक बाईंग करण्याची नागरिकांना गरज नाही।